श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार, मी अर्चना. माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विदर्भ स्पेशल पाटवडीची भाजी. सगळ्यात आधी आपण भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी मी कढईमध्ये थोडं तेल घातलं आहे. त्यामध्ये 2 बारीक कापलेले कांदे घालून घेऊ आणि त्यामध्ये थोडी 1 चम्मच खसखस घालून घेऊ आणि छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत त्याला आपण परतून घेऊ. आता यामध्ये अर्धा बारीक कापलेला टमाटर घालून घेऊ. कांदा आणि टमाटर छान परतून झाला आहे. याला थोडं थंड होऊ देऊ आणि मिक्सरला वाटून घेऊ. आपलं वाटण बारीक करून झालं आहे. पाटवडीसाठी आपण फोडणी करून घेऊ. त्यासाठी मी एक पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तेल घालून घेऊ. तेल गरम झालं आहे. त्यामध्ये 1 चम्मच जिरं घालून घेऊ. जिरं छान फुललं आहे. त्यामध्ये बारीक कापलेला 1 कांदा घालून घेऊ. कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण फिरवून घेऊ. कांदा सोनेरी झाला आहे. आता यामध्ये 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊ. याला थोडा वेळ परतून घेऊ आणि यामध्ये 1 चम्मच भाजून बारीक केलेलं खोबरं घालून घेऊ. याला पण थोडं फिरवून घेऊ आणि आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर, अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच लाल तिखट, थोडी कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ घालून मसाला आपण एकसारखा भाजून घेऊ. मसाला आपला छान भाजलेला आहे. आता यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी घालून घेऊ. यासाठी मी 3 वाट्या बेसन घेतला आहे. पाण्याला छान आपण उकळी येऊ देऊ. 1 उकळी आली की बेसन वरायला घेऊ. त्यासाठी मी डाळ घोटणी घेतली आहे. डाळ घोटणीने छान एकसारखं आपल्याला बेसन फिरवता येईल. यामुळे बेसनाच्या गुठळ्या पण होणार नाही. थोडं थोडं बेसन घालून आपण या पाण्यामध्ये छान बेसन आपण एकसारखं फिरवून घेऊ. जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे. पातळ बेसन झालं तर आपल्याला वड्या थापता येणार नाही. वड्या जरी थापल्या तरी त्या रश्श्यामध्ये उकडताना विरघळून जाईल आणि घट्ट बेसन राहिलं तर आपली वडी कडक होईल. वड्या थापताना वडीचं बेसन एकसारखं होणार नाही आणि वडी प्लेन होणार नाही. बेसन घोटून झाला आहे. आता मी झाकून देते आणि गॅसवरती तवा ठेवून त्यावरती हा गंज ठेवते. म्हणजे आपलं बेसन छान शिजून पण जाईल आणि बुडाला पण लागणार नाही. पाच ते 6 मिनिट कमी गॅसवरती आपण हे बेसन शिजू देऊ. तोपर्यंत आपण पाटवडीच्या भाजीची तयारी करू. त्यामध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून तेल घालून घेतलं आहे. तेल गरम झालं आहे. आता त्यामध्ये मोहरी घालून घेऊ. अर्धा चम्मच जिरं घालून घेऊ. मोहरी जिरं छान फुललं आहे. आता यामध्ये आपण मसाल्याचं वाटण घालून घेऊ. हे वाटण लसूण, अद्रक आणि कोथिंबीरीचं आहे. यानंतर आपण तळलेला कांदा, खसखस आणि टमाटरचं वाटण घालून घेऊ.
मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण मसाला एकसारखा फिरवत राहू. मसाल्याला तेल छान सुटलं आहे. आता यामध्ये थोडी आपण कसुरी मेथी घालून घेऊ. 1 चमच हळद घालून घेऊ. आणि आता यामध्ये 1 चमच धनिया पावडर, 1 चमच जिरा पावडर आणि 1 चमच गरम मसाला घालू आणि मसाला छान फिरवून घेऊ. आणि यामध्ये तळून बारीक केलेलं खोबरं घालून घेऊ. मसाला छान फिरवून झाला आहे. यामध्ये वाटणाचं पाणी घालून घेऊ आणि पुन्हा थोडा वेळ मसाला फिरवून घेऊ. मसाल्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि यामध्ये आता तिखट आणि मीठ घालून घेऊ. त्यासाठी मी 3 चमच लाल तिखट घेतला आहे, 1 चमच काश्मीरी लाल तिखट घेतला आहे आणि 2 चमच मीठ घेतलं आहे. तिखट मीठ घालून छान फिरवून घेतलं आहे. आता यामध्ये मी घरी बनवलेला काळा मसाला घालून घेते. आता शिल्लक राहिलेलं वाटणाचं पाणी घालून घेऊ. जेवढा रस्सा पाहिजे त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालून घेऊ. रश्श्याला उकळी येतपर्यंत आपण पाटवडीचं बेसन थापून घेऊ. त्यासाठी मी एका ताटाला तेल लावून घेतलं आहे. आता तेल लावलेल्या ताटामध्ये मी बेसन काढून घेते. आपल्याला गरम गरमच बेसन थापून घ्यायचं आहे. बेसन थंड झालं तर एकसारखं होणार नाही. बेसन आपल्याला पूर्ण ताटभर एकसारखं थापून घ्यायचं आहे. बेसन एकसारखं थापून झालं आहे. थोडीशी कोथिंबीर पसरवून पुन्हा एकदा त्याला हाताने प्रेस करून घेते आणि याला असंच 1-2 मिनिट थंड होण्यासाठी ठेवून देऊ. पाटोळीच्या रश्श्याला पण छान उकड्या फुटल्या आहे. थापलेलं बेसन थंड झालं आहे. आता चाकूने याच्या वड्या पाडून घेऊ. वड्या कापून झाल्या आहे. आता आपण एका प्लेटमध्ये पूर्ण वड्या काढून घेऊ.
इकडे रश्श्याला छान उकड्या आल्या आहे. आता त्यामध्ये आपण कापलेल्या वड्या टाकून घेऊ. आपण जे बेसन बनवतो वडीसाठी, ते बेसन जर छान शिजलं तर आपली पाटवडी कधी उकलणार नाही रश्श्यामध्ये. कितीही उकड्या काढल्या तरी. तुम्हाला पण ती भाजी दिसत आहे. जेवढ्या आपण भाजीला उकड्या काढू तेवढ्या त्या वड्या वरती तरंगतील. भाजीला छान तर्री आली आहे. पाटोळीच्या वड्या छान वरती दिसून राहिल्या आहे. गॅस बंद करून मी आता यामध्ये कोथिंबीर घालून घेते. ही भाजी मी 7 ते 8 लोकांसाठी बनवली आहे. आपल्याकडे जर व्हेजिटेरियन पाहुणे आले असतील तर ही पाटवडीची भाजी पाहुणचार म्हणून उत्तम पर्याय आहे. झणझणीत आणि तर्रीदार पारंपरिक अशी ही विदर्भ स्पेशल पाटवडीची भाजी तयार आहे. माझ्या पद्धतीने बनवलेली पाटवडीची भाजी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.